2 दिवसावर ख्रिसमस आलाय तर प्लम केक तर झालाच पाहिजे. त्यासाठी मी इथे 2 संत्री घेतलेले आहेत व त्याचा अर्धी वाटी भरेल इतका ज्यूस आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे. जर तुम्ही पहिल्यांदा प्लम केक बनवत असाल तर घरात जे काही ड्रायफ्रूट आहेत त्यातही तुम्ही बनवू शकताय. इथे मी सगळे ड्रायफ्रूटचे प्रकार वापरलेले आहेत व ते त्या ज्यूसमध्ये 4 तास भिजत ठेवले आहेत. त्यानंतर मिक्सरमध्ये दालचिनी, विलायची, लवंग, सुंठ पावडर व 1 चमचा साखर घालून त्याची पूड बनवायची. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची व त्यात अर्धी वाटी साखर घालायची व बारीक गॅसवरती ती साखर पूर्णपणे वितळून घ्यायची. नंतर त्याच वाटीने पाव वाटी पाणी घालून कॅरेमल आपल्याला इथं मस्तपैकी बनवून घ्यायचं व ते थंड करायला ठेवायचं. त्यानंतर केक टीनमध्ये बटर पेपर घालायचा व गॅसवरती कढई ठेवायची. त्यात थोडी वाळू किंवा मीठ वापरू शकता. त्यानंतर त्याच्यावरती स्टँड ठेवून झाकण लावायचं व 15 मिनिट प्रीहीट करायला ठेवून द्यायचं. त्यानंतर आपण जे कॅरेमल बनवलेलं होतं ते थंड झाल्यावर अगदी मधासारखं दिसतंय. नंतर त्यात पाव चमचा व्हॅनिला इसेन्स टाकायचा व त्याच वाटीने पाव वाटी तेल घालून व्यवस्थित मिक्स करायचं. नंतर त्याच्यावरती सुजीची चाळण ठेवायची व त्यात 1 वाटी गव्हाचं पीठ व मिक्सरमध्ये जी आपण पूड फिरवली होती ती घालून व्यवस्थित चाळून घ्यायची. नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे दूध पावडर घालून मिक्स करायचं. नंतर भिजवलेले सगळे ड्रायफ्रूट त्याच्यात घालायचे व मिक्स करायचं. नंतर त्याच वाटीने पाव वाटी पाणी किंवा दूध वापरून आपण इथे दाखवलेलं आहे त्या पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं आहे. बॅटर अगदी पातळ करायचं नाही किंवा घट्टही करायचं नाही, मीडियम ठेवायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर व पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा. सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी पाव चमचा व्हिनेगर घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून केक टीनमध्ये ओतून घ्यायचं. नंतर आपल्या आवडीप्रमाणे केकवरती ड्रायफ्रूट घालून घ्यायचे व केक बेक करण्यासाठी ठेवून द्यायचा. अर्ध्या तासात हा केक आपला बेक होतो. तुम्ही इथे बघू शकताय टूथपिक क्लीन निघाली आहे. त्यानंतर केक पूर्णपणे थंड झाल्यावर केक टीनमधून काढून घ्यायचा. बघा किती छान आपला प्लम केक बनवून तयार झाला आहे. अगदी बेकरीत मिळतो ना तसा. हा प्लम केक बेकरीत खूप महाग मिळतो. जर तुम्ही हा केक घरी बनवला तर तुमचे पैसेही वाचतील आणि मुलंही खूप आवडीने खातील. जर तुम्ही हा केक पहिल्यांदा बनवत असाल तर पहिल्या प्रयत्नात हा केक सहज जमू शकतो. तर वाट कशाची बघताय, पटकन बनवायला घ्या आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.